रितेश भाऊनी वैभव चव्हाणची चांगलीच क्लास घेतलेली आहे। नक्की काय झालंय पाहू या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अशा एक्सक्लुझिव्ह बातम्या तुमच्यासाठी घेऊनच असतो, तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, तुमच्या लाईकची खूप जास्त गरज आहे। तर मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावरून खूप मोठी बातमी येते। रितेश भाऊनी वैभवची शाळा घेतली आहे। वैभवनी जे बाल्कनीत उभा राहून कपडे फाड हे स्टेटमेंट दिलं होतं, त्यानंतर सूरजला नासका एका ह्या गोष्टी ज्या बोलल्या होत्या, याबद्दल वैभवची चांगली शाळा जी आहे ते रितेश भाऊनी घेतलेली आहे। त्याचबरोबर वैभव जो अनफेअर गेम खेळला होता, टीम बी मध्ये असून सुद्धा टीम ए ची मदत केली होती, याबद्दल सुद्धा रितेश भाऊ यांनी वैभवची चांगलीच खरडपट्टी केलेली आहे। वैभवला रितेश भाऊ म्हणले की तुम्हाला बोलण्याचा आव नाही, साव नाही, तुम्ही काहीही बोलत असता, तुमच्यामध्ये एवढी ताकद आली आहे का? तुम्ही महाराष्ट्रासमोर एक फेअर गेम सुद्धा खेळत नाही, तुम्ही खरंच आरबाज 2 झालेले आहात। आणि वैभवने रितेश भाऊंसमोर अकिचं केलं नाही, त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला आहे। रितेश भाऊंनी चांगलीच वैभवची क्लास लावलेली आहे। आज संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे रितेश भाऊच्या क्लास नंतर वैभवचे रिॲक्शन काय आहे ते। पण तुमचं काय म्हणणं आहे या क्लासबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत भारत माता की जय।